कल्पना करा, तुमच्या आयुष्यातील सर्व पाप, सर्व दुःख आणि सर्व अडथळे एकाच दिवसात नष्ट होऊ शकतात. पण हा दिवस जर चुकला तर? ही आहे मोहिनी एकादशी, एक अशी तिथी जी मायेला मोडते आणि आत्म्याला मुक्त करते. मोहिनी एकादशी येते वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये आणि हीच ती दिव्य तिथी ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी रूप धारण केले. समुद्र मंथन, देव आणि दानव एकत्र आले. अमृतासाठी संघर्ष सुरू झाला. शेवटी अमृत बाहेर आले, पण दानवांनी ते हिसकावून घेतले आणि संपूर्ण सृष्टी संकटात आली. देव घाबरले, धर्म धोक्यात आला आणि तेव्हा भगवान विष्णूंनी घेतले मोहिनी रूप. अतुलनीय सौंदर्य, अद्भुत तेज, ज्याला पाहून दानव मंत्रमुग्ध झाले, ती होती मोहिनी. मोहिनीने हसत विचारलं, तुम्हाला अमृत हवं आहे का? दानव म्हणाले, हो. मग ती म्हणाली, तुम्हाला अमृत मिळेल, पण ते तुम्हाला माझ्या नियमांनुसार बसून घ्यावं लागेल. दानव तिच्या सौंदर्यात इतके हरवले की त्यांनी विचारही केला नाही आणि मोहिनीने अमृत फक्त आणि फक्त देवांना दिले. अधर्म हरला, धर्म जिंकला आणि सृष्टी अखेर भगवान विष्णूंनी वाचवली. ही कथा फक्त सौंदर्याची नाही, तर ही कथा आहे मायेची. गौडीय वैष्णव तत्त्वज्ञान सांगतं की ही दुनिया म्हणजे मोहिनी आहे, जी आपल्याला आकर्षित करते, विचलित करते आणि सत्यापासून दूर नेते. दानवांसारखे आपणही इंद्रिय सुख, पैसा, अहंकार यामध्ये हरवून जातो आणि अमृत म्हणजे आपण भक्तीला गमावून बसतो. म्हणूनच मोहिनी एकादशी आपल्याला शिकवते की मायेच्या आकर्षणाला बळी पडू नका, विवेक ठेवा आणि श्रीकृष्णांची भक्ती निवडा. मोहिनी एकादशीची अजून एक कथा येते, ते म्हणजे दुर्मतीचा उद्धार. प्राचीन काळ, सरस्वती नदीच्या काठावर वसलेलं एक समृद्ध राज्य. त्या राजाचं नाव धृष्टबुद्धी. राजा अतिशय धर्मशील, न्यायप्रिय, पण त्याचा मुलगा हा तितकाच दुष्ट, पापी आणि व्यसनी. त्याचं नाव होतं दुर्मती. त्याने चोरी केली, व्यभिचार केला, धर्माचा अपमान केला, अघोर अशी पापे केली आणि शेवटी राजाने स्वतःच्याच मुलाला आपल्याच राज्यातून हाकलून दिले. दुर्मतीपुढे होतं फक्त अंधार, जंगल, भूक आणि भीती. तो भटकत राहिला, पाप करत राहिला. पण अखेर एके दिवशी त्याला एक महान ऋषी भेटले. त्या ऋषीने त्याला पाहून विचारलं की तू इतका दुःखी का आहेस? तुझी अवस्था एवढी खराब आणि बिकट का आहे? आणि तो रडू लागला. पहिल्यांदाच रडला, अगदी मनापासून रडला. ऋषींनी सांगितलं, तुझा उद्धार फक्त एकच गोष्ट करू शकते, ते म्हणजे मोहिनी एकादशीचे व्रत. त्यांनी मोहिनी एकादशीच्या दिवशी उपवास केला, मनाने, शरीराने, अगदी दोन्हीने देखील. आणि अविश्वसनीय असे घडले. त्याची सर्व पापे नष्ट झाली, त्याचा चेहरा तेजस्वी झाला आणि त्याला मुक्ती मिळाली. हे दाखवून देतं की माणूस कितीही पापी असला तर भक्ती तुमचे जीवन बदलू शकते. मोहिनी एकादशीची ही कथा फक्त पाप आणि पुण्याची नाही, तर ती आहे माया आणि भक्ती यांची कथा. आपण सर्व जीवात्मा आहोत आणि आपण सर्वजण कृष्णाचे नित्य दास आहोत. हे आपण समजून घेतलं पाहिजे आणि मायेचा त्याग करून आपण कृष्णाची निवड केली पाहिजे. एकादशी किंवा एकादशीचा उपवास म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर तो मायेचा त्याग आहे. हरिनाम, जप आणि भक्ती याचा स्वीकार करणं. आणि हीच खरी मोहिनी आहे जी आत्म्याला कृष्णाकडे खेचून नेते. मोहिनी एकादशीचं व्रत आपण कसं करावं? दशमीपासून म्हणजे एक दिवस आधी आपण सात्विक आहार घेतला पाहिजे. एकादशीच्या दिवशी फलाहार केला पाहिजे किंवा झेपल्यास निर्जला केली पाहिजे. हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. भगवान श्रीकृष्णांची पूजा केली पाहिजे. रात्री भजन आणि कीर्तन केलं पाहिजे आणि द्वादशीच्या दिवशी पारण म्हणजे उपवास सोडला पाहिजे. एकादशीने काय फायदे होतील? एकादशीने आपल्या पापांचा नाश होईल, मनाला शांती भेटेल, आयुष्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांवरती मात करता येईल, जीवनामध्ये स्थिरता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृष्णप्रेमाची प्राप्ती होईल. तुमच्या आणि आपल्या आयुष्यामध्ये मोहिनी सध्या काय आहे? मोबाईल, पैसा, अहंकार, वासना ह्याच तर सगळ्या मायेचे रूप आहेत जे तुम्हाला कृष्णापासून दूर नेते.
आणि हीच तुमची आणि आमची मोहिनी आहे. मोहिनी एकादशी म्हणजे माया ओळखण्याचा दिवस, स्वतःला बदलण्याचा दिवस आणि भगवान श्रीकृष्णांकडे परत जाण्याचा दिवस. त्यामुळे आज निर्णय घ्या, मोहिनीला नाही म्हणा आणि कृष्णाला हो म्हणा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांना, परिवारजनांना हा व्हिडिओ शेअर करा. आपल्या लोक आधार या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.